प्रकाश पाटील जग्गू इथे पहिले षटक हाताळण्यासाठी तयार होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मी पिंटू वझे यांना विनंती करेन, आदरणीय रमेशजी शांताराम पाटील साहेब आप्पा इथे उपस्थित आहेत साखरेवरून आणि त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करावा अशी मी पिंटू वझे यांना विनंती करेन. दोन भावांची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली होती. विनस तेंबोडे संघाकडून मिस्टर कौस्तुभ पाटील मॅन इन फॉर्म अग्री प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिला, परंतु या वेळेला मात्र स्वस्तात बाद झालेत. त्यांच्या जागी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उज्ज्वल आपल्याला पाहायला मिळेल. हा सुद्धा टच मध्ये होता अग्री प्रीमियर लीग. याच मैदानावर मात्र चांगले धावा त्याच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तर दुसऱ्या बाजूने राहुल पाटील आहेत, नगरसेवक पालघर नगर परिषद आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर मी विनंती करतोय पुन्हा एकदा आदरणीय रुपेजी पाटील साहेबांना की सूर्यकांत मधुकर पाटील साहेब समाजसेवक साखरे येथे उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान करावा अशी मी आपणास नम्र विनंती करतोय. एकविरा चषक साखरे या स्पर्धेच्या माध्यमातून या तिन्ही मान्यवरांना आम्ही धन्यवाद देतोय की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात, त्याबद्दल आभार व्यक्त करतोय. बघा ऑन स्क्रीन सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतोय. रुपेजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सूर्यकांत पाटील साहेबांचा सन्मान होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि या वेळेला उज्ज्वल सुद्धा बाद झालाय. जयप्रकाश पाटील जग्गू काय कमालीची गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या 2 चेंडूंवर 2 सफलता आपल्याला पाहायला मिळतात. झेलबाद होताना 2 फलंदाज बॅक टू डगआउट आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज निमिष मोहिते शिक्षण अधिकारी आहेत आणि जेव्हा तेंबोडे प्रीमियर लीग होते अंडर क्रिकेटचा महासंग्राम तर जेव्हा तेंबोडे प्रीमियर लीग होते ना तेव्हा निमिष मोहिते यांचं मात्र मोलाचं योगदान असते त्या स्पर्धेमध्ये बॅटच्या साह्याने. इथे बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करतील. यावेळेला पहिली धाव येताना त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. विनस तेंबोडे संघ अकाउंट ओपन करताना. दुसऱ्या बाजूने राहुल पाटील चांगला फलंदाज ॲज अ अष्टपैलू खेळाडू म्हणून विनस तेंबोडे संघाचा आधारस्तंभ आहे आणि राहुलला खेळणं आता गरजेचं आहे विनस तेंबोडेसाठी, कारण अजून जित गावड आहे, पंकज पाटील आहेत, परंतु ही जोडी मैदानामध्ये 1-2 षटकं राहणं गरजेचं आहे. इथून बघा शुभम पाटीलचं कौतुक करावं लागेल. लॉंग डिस्टन्स चेस केला, इथे 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 3 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चांगली कामगिरी करताना जयप्रकाश पाटील 40+ क्रिकेटचा हिरो, अग्री प्रीमियर लीग 40+ ही स्पर्धा सुद्धा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये ह्या स्पर्धेची तारीख ठरली जाईल आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेच्या तयारीला लागावं लागेल. उद्या ठीक संध्याकाळी 4 वाजता 40+ अग्री प्रीमियर लीगची सभा याच मैदानावर आयोजित केलेली आहे. तरी सर्व 40+च्या खेळाडूंनी या सभेसाठी हजर राहावं अशी नम्र विनंती असेल. पुन्हा एकदा गोलंदाज जयप्रकाश पाटील. यावेळेला फटका चांगला खेळलाय इंटू द गॅप. चेंडूला मात्र खेळलं गेलंय, क्षेत्ररक्षण तिथेच झालंय. 1 धाव या दरम्यान पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर 4 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण पाहतोय 4 धावा. 2 गडी बाद झालेत. जमेची गोष्ट ही आहे की अजून 2 बॅटर चांगले आपल्याला पाहायला मिळतात. जित गावड, पंकज पाटील, त्यानंतर राहुल पाटील आहेत आणि निमिष मोहिते. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. या दोघांना अजून 1-2 षटकं खेळावे लागेल. 3 षटकापर्यंत संघाला सुस्थितीमध्ये नेऊन ठेवण्याची मोठी जबाबदारी या दोघांवर असेल आणि राहुल पाटील ही जबाबदारी उचलतात का हे बघणं सुद्धा महत्वाचं असेल.
शुभम पाटील येतात नवीन गोलंदाजी ट्रॅकवर सरपाडा 11 या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्यांदा शुभम यांचे काका होते जयप्रकाश पाटील आणि आता शुभम पाटील म्हणजे काका आणि पुतण्या एका संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. याआधी आपण कित्येक वेळा ओमकार गरत आणि राजेश गरत यांना बघितलं. वडील मुलाची जोडी, दोन भावांची जोडी राहुल पाटील कौस्तुभ पाटील यांना सुद्धा आपण पाहतोय. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल शुभम पाटील. राहुल पाटीलच्या बॅटमधून फटका चांगला होता परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं गेलंय. क्षेत्ररक्षण झालंय. कुठल्याही प्रकारची धाव मात्र घेतली जात नाही. चेंडू निर्धाव निघून गेलाय. पूर्णपणे सरपाडा 11 संघाने वर्चस्व पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. पॉवरफुल गोलंदाजी होताना जयप्रकाश पाटील यांची पाहायला मिळाली. राहुल पाटीलच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू निघून गेलाय फक्त एका धावेसाठी. एका धावेने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 5. या धावसंख्येवर 1.2 षटकांचा खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतं. 5 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना इथून स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता निमिष मोहिते यांनी. चेंडू निर्धाव निघून गेलाय. आतापर्यंत 3 चेंडू झालेत म्हणजे टोटल 9 चेंडूंचा खेळ होताना फक्त 5 धावा आहेत. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय शुभमला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. इथून रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चुकलेला आहे पूर्णपणे. चांगली कामगिरी होते. पहिल्या षटकात आलेल्या होत्या 4 धावा जयप्रकाश पाटील यांच्या. त्यांचेच पावलावर पाऊल ठेवून शुभम पाटीलने मात्र आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेले आहेत. 1 धाव खर्च केले. विनस तेंबोडे संघ थोडासा बॅकफुटवर पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतोय. इथून फटका तर चांगला खेळलाय परंतु मिड ऑफला क्षेत्ररक्षण झालंय. चेंडूला फेकलं. धावपाच्या स्वरूपामध्ये निमिष मोहिते बाद होतोय. नवीन फलंदाज कोण येतोय मैदानाच्या आतमध्ये तर हे मैदान ज्यांनी गाजवलं होतं जानेवारीच्या 2ऱ्या आठवड्यामध्ये आग्री प्रीमियर लीग मध्ये अंतिम फेरीमध्ये दाखल झाला होता संघ जित गावड यांचा. यंगस्टार तेंबोडे उमरोळी आणि त्या संघाचा आयकॉन खेळाडू तेंबोडे गावाचा भरोशाचा फलंदाज मिस्टर जित गावड मैदानाच्या आतमध्ये येतोय. जित गावडवर सगळ्यांच्या नजरा असतील. तमाम तेंबोडेकर लाईव्ह बघत असतील तर जित गावड वर लक्ष असेल. कारण सध्या आपण बघितलं तर 1.5 षटकांचा खेळ झालाय आणि धावा झाल्यात फक्त 5. राहुल पाटील तयार होत आहेत. त्यावेळेला एक धाव येताना राहुल पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी खराब फेकी बघायला मिळाली होती परंतु फेकी अशासाठी केली असेल की जित गावड होता. कदाचित डायरेक्ट हिट झाला. जित माघारी गेला तर मात्र तेंबोडे संघाला आम्ही बॅकफुटवरच ठेवू हा उद्देश असेल या चेंडू फेकण्यामागे. आणि इथून एकदा येताना धावा झालेत 6. 3च्या सरासरीने संघ पॉवर प्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावा धावफलकावर विनस तेंबोडे हा संघ एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने मजबूत स्थितीमध्ये 2 षटकांचा विचार केला तर 2 षटकांमध्ये फक्त 6 धावा आहेत. त्यामुळे मजबूत स्थितीमध्ये म्हणावं लागेल सरपाडा 11 या संघाला. येणारे 24 चेंडू आहेत आणि या 24 चेंडूमध्ये कमीत कमी 60-65 धावा तुम्हाला कराव्या लागतील. कारण या मैदानावर आपण बघितलं तर 80+ धावा सुद्धा पार झाल्या आज. त्यामुळे माफ करा 82 धावा झाल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये 10 धावा राहिल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर 2 धावा म्हणजेच 80+ धावा पार झाल्या होत्या. त्यामुळे इथून 70-75 धावा लावणं गरजेचं आहे. समोरच्या संघामध्ये सुद्धा चांगले बॅटर आहेत. सरपाडा संघाचा विचार केला तर जयप्रकाश पाटील हवेमध्ये बराच वेळ चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाही. एक धाव येताना धावसंख्या आपण बघितली
तर 7 धावा. हे पहिल्यांदाच झालं असेल. पहिले 13 चेंडू आहेत आणि एकही चौकार षटकार आला नाही. इथून गुणवत्ता तर ठासून भरले दोघांमध्ये सुद्धा. एका बाजूने राहुल पाटील मोठमोठ्या स्पर्धांचा अनुभव आहे त्यांच्या पाठीशी. दुसऱ्या बाजूने अपकमिंग यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतंय. मिस्टर जित गावड प्रभावित केलं या जितने सर्वांना. फटका चांगला खेळलाय. जेल होईल का, तर चेतन पाटील चेंडूला अडवण्यास मात्र सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळतात. जेल थोडासा पुढ्यात पडला आणि एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 सुरू आहे. जयप्रकाश पाटील. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धावेमध्ये भर होताना धावसंख्या 9 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टर जयप्रकाश पाटील. चेंडू क्रमांक 3. राहुल पाटीलच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. शुभम पाटील पुढे आला, चेंडूला उचललं, फेकलं, तोपर्यंत एक धाव ही पूर्ण झालेली आहे. विनस तेंबोडे संघ दुहेरी आकड्यावर जाऊन पोहोचलाय. 10 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात. राहुल पाटील 8 चेंडूमध्ये 7 धावा. थोडासा सावध पवित्रा घेतलाय कारण एकामागून एक गडी बाद झाले, त्यामुळे थोडासा सावध पवित्रा पाहायला मिळतोय. जित गावड इथून एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते जितच्या बॅटमधून. एका धावेने धावसंख्या आपण पाहिली तर इथून बघा थोडासा फेकी चांगली झाली होती आणि जिथे एक धाव होती तिथे 3 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि 3 धावेनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 13 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. चांगली फेकी होती शुभमची. हातामध्ये चेंडू फेकला होता, चेंडू हातामध्ये व्यवस्थित आला नाही आणि जयप्रकाश पाटीलच्या हातामधून चेंडू सुटल्यानंतर मात्र 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. मिस्टर जयप्रकाश पाटील 2.4 षटकांचा खेळ होताना धावा झालेत 13. 3 गडी बाद झालेत. 8 चेंडूमध्ये 7 धावा. राहुल पाटील, जित गावड 2 चेंडूमध्ये 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना राहुल पाटीलसाठी चेंडू असेल. इथून फटका चांगला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तुषार आहे आणि कुठल्याही प्रकारची चुकी करणार नाही. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येईल हे सुद्धा पाहावं लागेल आपल्याला, कारण चांगले बॅटर आहेत त्यांच्याकडे. परंतु पंकज पाटील आता ह्याच मैदानावर आग्री प्रीमियर लीगमध्ये आपल्या फलंदाजीने आपल्या गोलंदाजीने सर्वांना मागे टाकत पहिली बाईक आग्री प्रीमियर लीगमध्ये मिळवण्याचा मान ज्यांनी मिळवला ते पंकज पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या दोघांवर आता सर्व काही अवलंबून असेल. या दोघांकडे क्षमता आहे. येणारे चेंडू असतील या षटकानंतर 18 आणि त्या 18 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न या दोघांचा असेल. सध्याच्या स्थितीला आपण बघतोय 3रं षटक सुरू आहे. आतापर्यंत या षटकातील चेंडू फेकून झालेत 5. आणि 13 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. जयप्रकाश पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथून पंकज पाटील यांच्या बॅटमधून या डावातील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या आल्या षटकार बॅटमधून येताना धावा झालेत 19. षटक क्रमांक 3 संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीखेर 19 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. थोडीशी रणनीतीमध्ये बदल केला गेला होता विनस तेंबोडेने. सलामीला कौस्तुभ पाटील आणि राहुल पाटील आले. कौस्तुभ बाद झाल्यानंतर उज्ज्वलला पाठवलं. मॅन इन फॉर्म आहे, परंतु उज्ज्वल सुद्धा पहिल्याच चेंडूवर बाद झाला आणि त्यानंतर निमिष मोहिते हे आले, ते सुद्धा स्वस्तात बाद झाले. राहुल पाटीलने एक संयमी खेळ केला, ते बाद झाले आणि त्यानंतर पंकज पाटील आले. पहिल्या चेंडूवर षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. या दोघांना मात्र डाव सावरावा लागेल, कारण एका बाजूने आपण बघतोय चेतन पाटील असेल, अक्षय असेल, तुषार पाटील आहे, सौरभ पाटील, विकी आपल्याला पाहायला मिळेल.
शुभम पाटील स्वतः चांगली फलंदाजी करतात, तर चांगले बॅटर आहेत. गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 शुभम पाटील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतोय. शुभम पाटील आपलं वैयक्तिक दुसरं सरपाडा 11चं चौथं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला चेंडू जित गावड इथे प्लेड ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. आतली कडा लागली आणि एस्टनचा वेध घेत त्रिफळाचित होताना मिस्टर जित गावड, जितच्या खेळीला सुद्धा इथे पूर्णविराम लागतोय. पंकज पाटील नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत. जित आणि पंकजवर आशा होत्या विनस तेंबुडे संघाच्या. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येतोय? इथून आपण बघितलं तर नवीन बॅटर येतोय. बॅटर नेम प्रथमेश कुलकर्णी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रथमेश कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कारण मी पहिल्यांदा बघतोय प्रथमेशला. चांगला फटका पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर एक धाव घेऊन पंकज पाटील यांना स्ट्राईकवर आणलंय. गोलंदाज तयार होताना आपण पाहतोय शुभमला, ज्याने मोठा अडथळा दूर केला जित गावडच्या माध्यमातून. पंकज पाटील रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता, कारण फक्त इनफिल्ड क्लिअर करायची होती आणि त्याच उद्देशाने हा फटका खेळण्याचा मनसुबा आपल्याला पाहायला मिळाला पंकज पाटील यांचा. धावा झाले धावफलकावर 20. षटक चौथं सुरू आहे. 3 चेंडूंचा खेळ होताना 21 चेंडू आणि 20 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गावडीला फटका चांगला खेळलाय. स्वीट साऊंड आलाय. इंटू द गॅप चेंडूला पाठवलंय. डीप एक्स्ट्रा कव्हर. सीमारेषा पार. चौकार. एक चौकार आणि एक षटकार पंकज पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. धावा झाले धावफलकावर 24. उर्वरित 2 चेंडू आहेत या षटकातील. 24 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. मिस्टर पंकज पाटील तयार होतात खेळण्यासाठी. शुभम पाटीलचा हा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चुकलेत. सरळ बॅटने चांगले फटके येतात, परंतु थोडासा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न केला होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. याचं कारण असेल कदाचित गॅप भरपूर आहे. हवेच्या विरुद्ध सरळ बॅटने खेळले, एखाद फटका मिस झाला, झेल घेतला तर संघ पूर्णपणे बॅकफुटवर येईल. हे ओळखून आहेत पंकज पाटील. फुलटॉस चेंडू हलक्या हाताने खेळलंय. स्ट्राईक आपल्याकडे ठेवलंय. एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. चेंडू झालेत या षटकातील. षटक संपलंय. 25 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 4 षटकांच्या समाप्तीखेर 6.25 ची सरासरी राखली गेले. 25 धावा धावफलकावर 4 षटकांचा एकंदरीत खेळ होताना आपल्याला पाहायला मिळतात. इथून चेंडू शिल्लक आहेत तुमच्याकडे 12. बारा धावा 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना 12 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील? 25 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि त्याच्या बदल्यात 5 गडी बाद झालेत. तर चेतन पाटील आलाय. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. समोर पंकज पाटील आहेत. चेतन पाटील आतापर्यंत सगळ्यात प्रभावित मारा
सरपाडा 11चा पाहायला मिळतोय. पंकज पाटील यांच्या बॅटमधून चेंडूला पाठवलंय लॉंग ऑफ सीमारेषा पार षटकार. याच पद्धतीचे फटके खेळावे लागतील पंकज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना, कारण मोठ्या धावसंख्येचा तुम्हाला विचार करायचा आहे. इथून 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये कमीत कमी 5 ते 6 चेंडू तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर पाठवावे लागतील, तरच एक फायटिंग टोटल बघायला मिळेल. प्रेक्षकांना सुद्धा मजा येईल हा सामना पाहताना, आणि तोच उद्देश दिसतोय पंकज पाटील यांचा. पहिल्या चेंडूवर आपल्याला पाहायला मिळाला षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय चेतन. या वेळेला पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय समालोचन कक्षाच्या वरून. 6 धावा येतील. बॅक टू बॅक षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतात. धावा झाले धावफलकावर आपण बघितल्या तर 37 धावा अगदी बोर्ड लागल्या गेल्यात. 2 चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या आपण बघतोय 37. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. मिस्टर चेतन पाटीलला आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 सुरू झालं आणि धावांचा ओघ वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन ज्याने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा पराक्रम केलाय आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र 2 षटकार आलेत. पंकज पाटील तयार आहेत. चेंडूला तपासतात, कारण मॅच बॉल होता तो बाहेर गेलाय. मॅच बॉलच आलाय. चेक करतायत ते. इथून आपण बघितलं तर चेतन पाटील तयार होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा षटकार. पहिला लॉंग ऑफला, दुसरा लॉंग ऑनला आणि तिसरा मिड विकेटला. 3 चेंडूमध्ये 3 षटकार येताना पंकज पाटील अगदी सोप्या पद्धतीने, अगदी इझी चेंडूला मात्र पाठवतात सीमारेषेच्या बाहेर. काय टायमिंग साध्य केलं गेलंय. 3 चेंडूमध्ये आल्यात 18 धावा. धावा झाल्या धावफलकावर 43 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथून जर अजून 1-2 षटकार आले तर मात्र एक टोटल आहे सन्मानजनक स्थिती तिथे वाटचाल करताना विनर्स तेंबोडे आपल्याला पाहायला मिळेल. काय फटकेबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते पंकज पाटील यांच्या बॅटमधून. 29 धावांवर खेळतात 8 चेंडूमध्ये, आणि प्रथमेश कुलकर्णी त्यांना साथ देतात 1 चेंडू आणि 1 धाव. चेतनने बाजू बदलले. राऊंड द विकेटने आलाय. या वेळेला सुरेख फटका पाहायला मिळतोय. इनटू द गॅप. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. 4 चेंडू 4 बाउंड्री बघायला मिळतात. काय सुरेख फटकेबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचं मात्र धाडस करतायत प्रत्येक चेंडू मागे मिस्टर पंकज पाटील. पुन्हा एकदा चेतन तयार होतोय. 22 धावा खर्च केल्यात 4 चेंडूमध्ये. राईट आर्म राऊंड द विकेटने मारा करेल पंकज पाटील यांच्यासाठी. उजव्या यष्टीच्या बाहेर खेळण्याचा प्रयत्न केला होता, सफल झाले होते, आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील चेतन. यावेळेला हलक्या हाताने खेळलेत. 1 धाव मात्र पूर्ण केली गेली. स्ट्राईक आपल्याकडे ठेवले. 23 धावांचं हे महागडं षटक संपलेलं आहे. धावा झाले धावफलकावर 49. तर 48 धावा धावफलकावर झालेत. षटक क्रमांक 5 कंप्लीट झालंय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय? गोलंदाज तयार होताना आपल्याला सौरभ पाटील विकी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि समोर हार्ड हिटर पंकज पाटील आहेत. त्यामुळे दडपण विकीवर सुद्धा असेल थोडस.
यावेळेला पंकज पाटील यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय षटकार येतोय. विकीवर दडपण असेल कारण चेतन पाटील थोडासा चेंडूला वळवतोय आणि तरी सुद्धा चेतनच्या अगेन्स्ट 23 धावा आल्यात तर नक्कीच विकी थोडासा प्रेशरमध्ये असेल. आणि यावेळेला पंकज पाटील यांच्या बॅटमधून मात्र षटकारांची बरसात होते अक्षरशः. गुड कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. याही वेळेला चांगला फटका खेळलाय. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का तर गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा पूर्ण होताना पंकज पाटील यांना माहीत होतं की ह्याच एंडने चेंडू येईल, त्यामुळे त्यांनी आधीच मात्र गतीने धावण्यास सुरुवात केली होती. 56 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 5.2 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्तीवर होतोय. आता गाडी रुळावर आले. इथून 1-2 षटकार आले तर मात्र सन्मानजनक स्थिती विनस तेंबुडीची आपल्याला पाहायला मिळेल. 13 चेंडूमध्ये 37 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. तर एका बाजूने 13 चेंडू आणि 42 धावा पंकज पाटील यांच्या खात्यामध्ये जमा आहेत. इथून अर्धशतक आजच्या दिवसातील पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय विकी. यावेळेला एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का हे बघणं महत्वाचं असेल. बघूया. आणि स्ट्राईक पंकज पाटील यांना देण्यासाठी मात्र हा अट्टाहास आपल्याला पाहायला मिळाला. जागेवर उभे राहिले होते प्रथमेश कुलकर्णी. 1 चेंडूमध्ये 1 धाव काढून बाद झालेत. आणि बाद होण्याचं कारण पंकज पाटील यांना स्ट्राईकवर आणण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुर्वेश हा असा खेळाडू आहे की याचा चेहरा नेहमी याच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य आपल्याला पाहायला मिळेल. संघ अडचणीमध्ये असो, संघ पराभवाच्या छायेत जरी असला तरी हा खेळाडू हसतानाच मला दिसतोय. आता पण हसतोय बघा. ही स्माईल इतर संघ सहकार्याने मात्र खुश करते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला पंकज पाटील 1 धाव पूर्ण केली. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतील का? आता मात्र याच एंडने चेंडूला फेकलं गेलंय आणि बघूया पंकज पाटील बाद होतात की दुर्वेश. तर पंकज पाटील बाद झाले. चांगली इनिंग इथे संपलेली आहे. थकले होते थोडेसे धावून आणि आता गोलंदाज नाही तर क्षेत्ररक्षकाला मात्र कौतुक करावं लागेल कारण त्याने आता स्ट्राईकला चेंडू न फेकता नॉन स्ट्राईकला फेकला. पंकज पाटील धावबाद झालेत. 2 वेळा मारलेत आणि 5 वेळा षटकार मारलेले आहेत. स्ट्राईक रेट आपण बघितलं तर 293.3चा 15 चेंडू आणि 44 धावांची विस्फोटक इनिंग इथे संपलेली आहे. चला स्ट्राईकला आपण पाहतोय दुर्वेश आपण यायचं आहे. प्रथम येतोय नॉन स्ट्राईक एंडला. दुर्वेश चौकार षटकार मारेल का? कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करतोय दुर्वेश. यावेळेला उजव्याष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावा झाल्या धावफलकावर आपण बघितल्या तर 59 धावा म्हणजे एक टोटलची हवी होती ती झाले. जर पंकज पाटील यांची 2 षटकं आणि जीत गावड यांची 2 षटकं जर चांगली हाताळली, 1-2 गडी बाद केले तर ह्या धावा सुद्धा रोखल्या जाऊ शकतात. 1 धाव येताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते चेतनची. इथे गडी बाद होताना आपल्याला दुर्वेश नॉन स्ट्राईकला जाईल. स्ट्राईकला नवीन बॅटर येईल. इथे प्रथम हा डायमंड डकचा शिकार झालाय ज्याने एकही चेंडू खेळला नाही आणि मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चेतनला आपण पाहतोय. चेतन एक गोलंदाज म्हणून जास्त ओळखीचा आहे सगळ्यांना. आज कशा पद्धतीची फलंदाजी करेल हे बघणं महत्वाचं असेल. तेंबोडे अंडरआर्म चेंडू किती झालेत? 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तेंबोडे अंडरआर्म बॉक्स प्रीमियर लीग होते आणि त्या स्पर्धेला तुफान प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. इथून उजव्याष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. दुर्वेश बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात जाईल. म्हणजे त्यांनी असं ठरवलंय प्रत्येकाला आपण ग्राउंडवर तरी नेऊ. दुर्वेशला इथे बाद केलं गेलंय परंतु पंचांनी त्याला बोलवलं परत.
कीपर क्लोज असल्या कारणाने त्याला परत बोलावलं गेलंय. इथून पुन्हा एकदा गोलंदाज तयार होताना पाहायला मिळतोय. फटका तर चांगला खेळलाय. चेंडूला पाठवलं जाईल का सीमारेषेच्या बाहेर आणि चेतनच्या बॅटमधून षटकार येतोय. या षटकाराने धावा झाल्या. धावफलकावर आपण बघितल्या तर 67 धावा. बघा शेवटचा चेंडू होता, वाईट बॉल आला, एक धाव आली आणि त्यानंतर षटकार येतोय. आणि तोच चेंडू सुद्धा वाईट बॉलच्या रेषेच्या बाहेरचा चेंडू त्याने रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईलने खेळला गेलाय. आणि एक गोलंदाज जेव्हा या पद्धतीचे फटके खेळतोय तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल ही बघण्यासारखी असते. आणि आमचे कॅमेरामॅन मुनीत कडू आम्हाला दाखवतात बघा. आणि चेतन किती खुश आहेत. ही क्लिप चेतन संध्याकाळी कट करून आपल्या स्टेटसला टाकेल. यात काही जबरदस्त अप्रतिम. पहिल्या 3 षटकामध्ये आपण विचार केला तर अमर पाटील आम्हाला दर्शवतील 19 धावा होत्या फक्त. आणि त्यानंतर 4 षटकामध्ये फक्त 25 धावा होत्या. आणि 36 चेंडू आणि 68 धावांची गरज आहे विजयासाठी. ऑन स्क्रीन आपण विश नेटवर्कच्या माध्यमातून पाहतोय. 36 चेंडू शिल्लक आहेत, 68 धावांची गरज आहे विजयासाठी. यानंतर होणारा सामना असेल ओमसाई गावदेवी शिवनसई आणि आई गावदेवी चांदीप या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करेन. एकाच विभागातील हे 2 संघ आहेत, शिवनसई आणि चांदीप. आपण या टॉस करूया. शिवनसई संघाचा कर्णधार आणि चांदीप संघाचा कर्णधार आपण या. चला शिवनसई आणि चांदीप दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. चला सरगम सरपाडा 11 आपण बॅटर पाठवा. सामन्याला जशी सुरुवात होईल आमचे साथी समालोचक आदरणीय प्रमोद सर जोडले जातील. तोपर्यंत आपण टॉस करणार आहोत. 2 संघांदरम्यान दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. ओमसाई गावदेवी शिवनसई आणि आई गावदेवी चांदीप या 2 संघांदरम्यान ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला आदरणीय निनाद पाटील सरांना विनंती करतोय आपण टॉस करायचा आहे पुढील सामन्याचा. आई एकविरा असा कॉल आहे आणि नागदा देवी आलेला आहे. मी निनाद यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर जाऊन आसनस्थ व्हायचं आहे. ओमसाई गावदेवी शिवनसई संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. ओमकार काय निर्णय असेल? फिल्डिंग.
क्षेत्ररक्षण करताना सकाळचा सामना तुम्ही छान पद्धतीने खेळलात, खेळलेत. समोरचा संघ आणि तो संघसुद्धा आपलाच आहे. सगळी पोरं ही एकमेकांना तुम्ही ओळखतात. तर त्यांच्या विरुद्ध काय रणनीती असेल? खास करून जयेश किणे असेल, संतोष मडवी यांच्या विरोधात कशा पद्धतीची रणनीती असेल? 55-60 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. नक्कीच या स्पर्धेबद्दल सकाळच्या सत्रामध्ये तुला विचारलं नाही, तर काय म्हणशील रुपेश पाटील आणि या स्पर्धेबद्दल? स्पर्धा खूप छान आहे. धन्यवाद. जयेश, आता मनाच्या विरुद्ध खेळायचं आहे. 6 षटकांचा खेळ असेल आणि ओमकार घरत दुसऱ्या बाजूने लयमध्ये आहे, फॉर्ममध्ये आहे, तर यांच्या अगेन्स्ट किती धावा करण्याचा प्रयत्न असेल? 80 पर्यंत. नक्कीच संतोष मडवीबद्दल नेहमीच तुझ्याकडून ऐकलं जातंय, की पिंट्या दादा जास्त गावच्या संघाला वेळ देत नाही. आज तो संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय, तर काय म्हणशील पिंट्याबद्दल? पिठाचा खेळायला लागलाय त्यातच सगळ्यांना आनंद आहे आणि गावाला सुद्धा. नक्कीच मी सुद्धा म्हणेन, की असंच तुम्ही एकत्र राहा, एकत्र खेळा आणि आपल्या चांदीप गावाचं नाव उज्ज्वल करा. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा असतील. घेऊया आपण जाऊया आता समालोचन कक्षामध्ये, जिथे प्रमोद शेडगे सर जोडले गेलेत. धन्यवाद. पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. धन्यवाद मनोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. नेहमीच आई एकविरा चषकाला गेली कित्येक वर्ष आपण पाहिलं जोडले गेलेत. या बॉलला कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. चेतन पाटील मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता, क्रॉस बॅटचा वापर केला होता. बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर विसावल्यानंतर मात्र स्ट्रोकला चेक करत असताना की समोर खेळायला हवं होतं इनफिल्डच्या वरून, परंतु कोणत्याही प्रकारचा समन्वय झाला नाही. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॅटची एजंट टेकन. वेगवान भन्नाट वेग पाहायला मिळाला टेम्बोडे एक्सप्रेस म्हणून मला का ओळखलं जातं याचा प्रत्यय देणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं आणि राहुल पाटील यांनी कोणतीही मिस्टेक केली नाही. दोन्हीही अनुभवाचे खजिने असलेले मात्र खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि ज्या अनुषंगाने गोलंदाज यावेळेला अप्रतिम. पंचांचं बोर्ड उंचावलं. डबल एचा ब्रँड यावेळेला काहीच करू शकला नाही आणि चेतन पाटील निराश, हताश, हतबल त्याच्या चेहऱ्यावरचे रिॲक्शन यावेळेला सांगत असताना चुकी केली. पहिलं षटक सावध पवित्रा घेऊन खेळले नाहीत आणि त्याचा नतीजा मात्र यावेळेला शून्यावर पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता तुषारला यावेळेला धाडलं गेलंय. अक्षय एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 68 धावांचं पाठलाग करताना ही खेळपट्टी पंकज पाटील पालन यांच्यासाठी नवीन नाहीये. फक्त संघ वेगळे, परंतु हे संघ हे सुद्धा खेळाडू खेळलेत त्यांच्या अगेन्स्ट. तुषारने सुद्धा चांगली बॅटिंग केली होती. अतिशय चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहिलं धावा त्याने खोऱ्याने वाहिल्या होत्या. मिडल स्टंपवरून गाठ घेत असताना एक चांगल्या फलंदाजाची निशाणी असते आणि हेच तुषार यावेळेला दर्शवत असताना आपण पाहतायत. 1-1 2 बॉलच्या समाप्तीनंतर पंकज पाटील पालन पुन्हा एकदा टेम्बोडा एक्सप्रेस सज्ज होतोय. वेगवान चेंडू होता. यावेळेला सरळ बॉल निघून जातोय आणि प्रथमतः मात्र पंचांनी यावेळेला जरूर दर्शवलंय काय एक्झॅक्टली घडलं गेलंय. विचारपूस या ठिकाणी केली जाईल की काय. आणि इथून जर आपण पाहिलं तर या आपण दोन पंच एकमेकांसमवेत येत आहेत आणि बऱ्याच वेळेनंतर आपण पाहिलं तर डिस्कस या ठिकाणी करत असताना दोन्ही पंच अजित म्हात्रे सर आणि राकेश राऊत सर दोघांची सुंदर पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही पंच आपण पाहतायत आणि यस पंच दर्शवतायत. थर्ड अंपायर रेफर केले गेले. अंपायर्स कॉल घेऊ शकतात ते सुद्धा मात्र यावेळेला नमूद करावं असं वाटेल. या आशुतोष व्यवहारे सर आपल्याला यावं लागेल आणि पाहावं लागेल की प्रथमतः हा बॅटला स्पर्श झालाय की हँड ग्लोव्हजला की हँडकट आणि त्यानंतर मात्र बॉल शरीराचा वेध घेतला. या सर्व काही गोष्टी चेक केल्या जातील. आशुतोष व्यवहारे सर तर या राकेश राऊत सरांना या ठिकाणी यावं लागेल.
नॉट आउट यावेळेला आपण पाहत आहेत पंच क्षमस्व माफी मागतायत आणि जो डिसिजन होता तो रिव्हर्स या ठिकाणी पुन्हा एकदा घेतला गेलाय. मात्र होतं कधी कधी आपण सातत्याने पाहिलंय. पहा हा बॉल जर आपण पाहिला तर असं वाटलं पंचांना की कदाचित हँड ग्लोव्ज जे परिधान केले त्याला बॉल स्पर्श झालाय की काय, परंतु बॉलने वेग घेतला, बाउन्स झाला, टॉस झाला होता, बॉल आतमध्ये आला आणि शरीराचा वेध घेणारा हा बॉल आपण पाहू शकतायत. कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालं नव्हतं आणि त्यामुळे टेंबोडे टीमचं सुद्धा यावेळेला धन्यवाद व्यक्त करावा लागेल. राहुल पाटील स्पेशली या ठिकाणी आपण पाहतायत. पंकज पाटील पालन संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर आतापर्यंत 1 या धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी केली. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. तुमच्याकडे फक्त वेग असून चालत नाही, वेगेबरोबर नियंत्रण आणि तो स्पेल मला आठवतो आतापर्यंत. चौथा हिरवा मानकोली मैदान भिवंडी आणि काय रबर टेस्ट चॅम्पियनशिप मध्ये गोलंदाजी केली होती. भन्नाट वेग आणि पहिला असा खेळाडू ठरला गेला होता पूर्ण त्या सिरीजमध्ये की 100 बॉल त्यांनी फेस केले होते आणि आउटस्टँडिंग परफॉर्मन्स दिला होता. आणि ऑप्शन भरपूर होते की पाणी तिथे जेव्हा पाऊस थांबायचा त्यावेळेला तिथे पाणी टाकण्याचं ऑप्शन होतं. तुमच्याकडे 2 ते 3 ऑप्शन होते. तेव्हा ते सिमेंट कॉन्क्रीटवर पाणी टाकायचे, त्यावेळेला बॉल स्किट व्हायचे आणि पंकज पाटील यांचा स्पेल अप्रतिम पाहायला मिळाला होता. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला होता. बॅटची एज घेत स्लिप पॉइंटला निघून जाईल. वेगाने 1 रन कंप्लीट केली जाते तुषारच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. आतापर्यंत आपण पाहिलं तर बॉल फेकून झाले ते 5 आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर 2 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 2 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. अगदी या मॅच नंतर आपण लॉट्स टाकणार आहोत. ज्या 8 टीम क्वालिफाय होतील, जो 8वा संघ जो असणार आहे म्हणजेच त्या क्वालिफायचा तिथे विजेता संघ लिहिला जाईल Q8 असं. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते, सावध पवित्रा घेऊन खेळले आणि इथून मात्र फिल्डर पुढे सरसावत असताना पाहायला मिळतोय. एकच धावेवर सॅटिस्फाईड. पहिलं षटक सफल. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 3-1. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना सरगम सरपाडा 11 ही टीम आपल्याला पाहायला मिळते. अगदी निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मैदान आई एकविरा चषक साखरी 2026 सिस्टमॅटिक मॅनेजमेंटचं दुसरं नाव म्हणून या स्पर्धेला ओळखलं जातं. रुपेजी नरेश पाटील साहेब, जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे या व्यक्तिमत्वाचं. 1 वर्षा अगोदर डेट अनाउन्समेंट होणं, तिथून तयारीला लागणं, आगरी प्रीमियर लीग मध्ये व्यस्त वेळ असताना सुद्धा मात्र आपण पाहिलं ही स्पर्धा भरवायची. अगदी नकार स्पष्टपणे दिला होता रुपेजी नरेश पाटील यांनी, परंतु या स्पर्धेचं ग्लॅमरच वेगळं आहे, क्रेज वेगळा आहे आणि त्यामुळे 1 वर्ष जर ही खंडित पडली स्पर्धा तर कधी कधी मात्र संघ पाठ फिरवतात. हे आपण सातत्याने पाहिलंय, परंतु ही कंटिन्यूज आपल्याला अव्यातपणे ही स्पर्धा 17व्या वर्षात सुद्धा घेऊन यायचंय. ही चांगलीच संकल्पना त्यांची पाहायला मिळाली. जरी शॉर्ट टर्म असले, 5 दिवस असले तरी सुद्धा ही स्पर्धा एक क्वालिटी दर्जाची आपल्याला भरवायची आहे. कारण फायदा हा शब्द रुपेजी पाटील साहेबांच्या डिक्शनरीमध्ये नाहीये. एक दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस आणि मन मिळावू स्वभावाचे धनी म्हणजेच रुपेजी पाटील साहेब. त्यावेळेला बॅटची एज होती, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, डायरेक्ट हिट करण्याचा इरादा. 1 नंतर मेल ज्या पद्धतीने आपण पाहतायत एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचले गेले. आता चेतन पाटील थोडासा डगआउट मध्ये विचार करत असेल की आपल्याला थांबायला हवं होतं, परंतु एखाद्या डेंजरस बॉलरला ज्या वेळेला तुम्ही खेळता त्यावेळेला तुमचं सावध पवित्रा घेऊन खेळणं फार गरजेची गोष्ट असते. परंतु चेतन पाटील थोडीशी घाई केली, कदाचित आता थोडासा पश्चाताप सोसावा लागत असेल. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने, हीच खासियत, हीच खूबी राहिली जीत गावडे या गोलंदाजाची. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना आणि शार्प माइंड गोलंदाजी करताना पाहायला मिळतो की फलंदाजाचा तो बॅटिंग स्टान्स पाहतो. तुषार कोणत्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त षटकार चौकार मारतो आणि त्याचा पुरेपूर अभ्यास जेव्हा टेक्नॉलॉजी आल्या आणि त्यानंतर मात्र प्रत्येकाने प्रत्येकाच्या बारीक सारीक गोष्टी मायनस पॉईंट प्लस पॉईंट हे जाणले. खूपच बाहेर होता हा बॉल वाईड लाईनच्या आणि पंच राकेश राऊत सर वळतात व्हाईट बॉलचा इशारा करत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 5 वर जाऊन पोहोचले गेले. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये सरपाडा 11 टीम 28 बॉल आणि 63 रन हे सामन्याचं समीकरण. सामना अजून सुद्धा मात्र चांगला 50-50% रंगताना पाहायला मिळेल, परंतु त्यासाठी तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स
यावेळेला हा सेल्फ कॉन्फिडन्स आहे तुषारच्या बॅटमधून एक अप्रतिम दर्जेदार फटका पाहायला मिळतो. सौंदर्यपूर्ण फटका, ग्लोरियस शॉट तुषारच्या बॅटमधून 6. चांगला फटका खेळला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर राऊंड द विकेटने आले. बॅक ऑफ द हँडचा वापर केला होता. अगोदरच या लेंथला ओळखलं होतं, पिक केलं आणि या 6 धावा टिक करत असताना काय बॉलला फॉलो केलंय. अगदी टेनिसचा लोबो जो आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डरला बीट करत चेंडूला मात्र फेकून दिला. 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11. लॉस ऑफ 1 विकेट. 1.3 ओव्हरचा खेळ होत असताना बॉल द्यायचे मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्ले चालू आहे त्यामुळे मात्र हा नवीन बॉल यावेळेला दिला जाईल. खूप बॉलचा साठा जरूर आहे परंतु बॉल खूप लागलेत या स्पर्धेला. पुढच्या वर्षात अजून काहीतरी प्रयोग करण्याचा प्रयत्न असेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 झाले. 11 रन्स सध्या आपण पाहतायत. विनोद स्टेमबोर्ड अँड सरपाडा 11 या दोन टीमच्या दरम्यान पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आणि त्यानंतर ओम साई गावदेवी शिवनसई आणि आई गावदेवी सांदीप असा सामना पाहायला मिळेल. अप्रतिम चांगला फटका तर आहे. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर बॉलला पिच केलं होतं. पंकज पाटील पालन वेगाने येतील. चांगली फिल्डिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. अनुभवाचा खूप मोठा भंडारा आपल्याला पाहायला मिळतो पंकज पाटील पालन यांच्या माध्यमातून. सातत्याने चांगलं ऑल इंडिया ओपन क्रिकेट खेळतात. अमर परुळेकर सरांची जी टीम टाई पॅकर्स या नावाने जास्तीत जास्त फेम मिळाले आणि वेगवेगळे पालघर जिल्ह्यातील खेळाडू त्या संघामध्ये खेळताना अनिकेत राऊत संपूर्ण टीमला घेऊन चालताना पाहायला मिळतात. ही खूप महत्वाची बाब राहिली. त्यामुळे दरवाजे खुले झालेत परंतु त्यासाठी तुम्हाला प्रामाणिक क्रिकेट चांगलं खेळावं लागेल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची हलकीशी एज अँड ट्रेकन. फलंदाज अक्षयला परतावा लागेल. सरळ बॉल राहुल पाटील यांच्या हातामध्ये विसावला गेला. एक्सपिरियन्स विकेट कीपर कोणतीही चूक करणार नाहीयेत. नो मिस्टेक. एक्सलंट कॅच. राऊंड द विकेटने आले. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. अप्रतिम वेगवान चेंडू होता. ज्या वेळेला तुम्ही राऊंड द विकेटने येतात त्यावेळेला एलबीडब्ल्यूचे चान्सेस कमी पाहायला मिळतात. कॉट बिहाइंडचे चान्सेस जास्तीत जास्त वाढताना पाहायला मिळतात. ज्यावेळेला न्यूझीलंड बरोबर भारत असा सामना झाला वर्ल्ड कपच्या माध्यमातून त्यावेळेला 7 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता मोहम्मद शमीने आणि त्यावेळेला प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं होतं मोहम्मद शमीने की मी राऊंड द विकेटने येतो ना त्यावेळेला कॉट बँडचे चान्सेस जास्तीत जास्त वाढतात आणि त्यामुळे मला विकेट मिळते. अँगल क्रिएट होतो. त्यानंतर आपण पाहतो कोण बदलला जातो. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतात शफल होऊन आणि त्यामुळे मात्र जर फटका बरोबर यावेळेला मिडल ऑफ द बॅटने जर बॉल कनेक्ट झाला तर आउट ऑफ द पार्क जातो किंवा टॉपेज किंवा कॉट बँडच्या स्वरूपात मात्र विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण होतात. हा सुद्धा पुरेपूर अभ्यास करावा लागतो तुम्हाला गोलंदाजाच्या नात्याने. 12ला 2. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑफ ड्राईव्ह फॉरवर्ड डिफेन्स ज्याला म्हटलं जातं हा डिफेन्स तुमच्याकडे असायला हवा. 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. 2 षटकांच्या समाप्ती अखेर सरपाडा 11 टीम 68 धावांचा पाठलाग करताना 13ला 2. 25 बॉलमध्ये 56 रन हे सामन्याचं समीकरण. चोवीस बॉल आणि 55 रन. अतिशय सामना मात्र चुरशीचा पाहायला मिळेल का? आज आशिष पाटील यांची थोडीशी कमतरता यावेळेला बॅटिंग लाईनअप मध्ये पाहायला मिळते. या सरपाडा गावातून विश्वास पाटील पुढे आले आणि आज विश नेटवर्क चॅनल विश्वसनीय हे चॅनल म्हणून ओळखलं जातं. आज पूर्णपणे चर्चा आहे. आई कोसमाई चषकामध्ये सुद्धा याच विश नेटवर्कवर स्पर्धा ती कव्हर होताना पाहायला मिळेल. कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ प्रभाकर शेठ पांडुरंग पाटील, प्रभाकर शेठ खार्डी गावची धडकन आणि काय ते मैदान आता प्रॉपरली बनवायला घेतलंय. जेव्हा गावकरी एकत्रित येतात ना, एकजूट होते, त्यावेळेला हक्काचं मैदान तुम्हाला तयार करता आलं पाहिजे आणि ते वेळोवेळी जर तयार झालं तर ठीक. अन्यथा जर वेळ निघून गेली की मात्र आपले खेळाडू हे दुसरीकडे जाऊन क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. सध्या तरी मात्र आपण पाहिलं तर वसई विरारमध्ये ग्राउंडची खूप कमी जाणवते. स्पेशली नालासोपारा धानीचं जो मैदान होतं ते सुद्धा मात्र गेलं आणि त्यानंतर वसईफाड्याचं मैदान सुद्धा फक्त एकच मैदान आता आई वालवादेवी जे आप्पा मैदान म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी 3 गावातील 4 गावातील खेळाडू येऊन प्रॅक्टिस करतात. कुठेतरी मनाला खंत वाटते.
यावेळेला सरळ बॅटचा वापर केला, वेगेचा फायदा उचलला, कनेक्ट केलाय. काय फटका खेळलाय शुभमच्या बॅटमधून. स्टँड अँड डिलिव्हर शॉट मुनीत कुडू यांच्या स्वागतासाठी सन्मानासाठी. मॅक्झिमम 6. चांगला फटका होता. बॅकलिपचा वापर केला, समोर खेळले, मिडल ऑफ द बॅटने बॉल बरोबर कनेक्ट होत असताना बराच वेळ चेंडू हवेत राहिला आणि काय बॉलला फॉलो केलंय. ग्रेट ग्रेट वर्क. संघाची धावसंख्या षटकाराने जाऊन पोहोचते ती जवळजवळ 19. चांगला बॉल, बाहेर जाणाऱ्या बॉलवर छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला. हार न मानणाऱ्यांपैकी एक असा गोलंदाज पंकज पाटील पालन. षटकार आला तर काय झालं, माझ्याकडे सुद्धा ती गुणवत्ता आहे का म्हणून मी एवढे वर्ष उन्हाळी पावसाळी हिवाळे आपल्या करिअरमध्ये पाहिले. जेव्हा जेव्हा संघ विनोद टेंबोडे टीम संघ जेव्हा संकटात सापडला त्या संकटातून बाहेर काढण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलाय. त्यामुळे नेव्हर गिव्ह अप इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट क्रिकेटच्या खेळामध्ये. इंग्लंडचे 3 वेळा पंतप्रधान एकाच पदावर मात्र 3 वेळा निवडून आले आणि त्यावेळेला त्यांना एका शाळेवर बोलवलं भेट देण्यासाठी आणि तेव्हा मात्र विद्यार्थ्यांनी सांगितलं की मात्र तुमचं विजयाचं रहस्य काय आहे, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की माझ्या रक्तातच नेव्हर गिव्ह अप आहे. कारण हे शब्द जर तुम्ही साठवून ठेवतील, त्याचा परिपूर्ण प्रामाणिक उपयोग करतील तर डेफिनेटली कोणतंही संकट येऊ द्या, मग मी हार मानणार नाही. अशक्य ते शक्य करण्याची ताकद ठेवा आणि प्रामाणिक क्रिकेट खेळा, मग पहा क्रिकेट तुमचा सन्मान कसं करेल. जसं ISPL मध्ये आपण पाहिलं, कोणा त्या खेळाडूच्या मनात नव्हतं की अशा प्रकारच्या मात्र स्टेजला ती स्पर्धा येईल, परंतु हळूहळू मात्र मार्ग आता खुले होत चालले. टेनिस बॉल क्रिकेटचे दरवाजे फार मोठ्या प्रमाणात उघडले गेलेत. त्यासाठी करावे लागेल तुम्हाला फक्त प्रयत्न, मेहनत आणि कसून सराव. 22 बॉल आणि 49 रन हे सामन्याचं समीकरण. वैभव पाटील बॅटर मैदानाच्या आतमध्ये, तुषार नॉन स्ट्राईक एंडला. चांगला बॉल होता, आतमध्ये येणारा बॉल. यावेळेला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. कट शॉट पाहायला मिळतोय. फक्त बॉलला येऊन दिलं, वेगेचा फायदा उचलला. हे मात्र बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळावं लागेल. तर बॅट आणि बॉलने क्रिकेट खेळलं जात नाही, तर तुम्हाला बुद्धिमत्तेचा सुद्धा वापर करावा लागतो. थंड डोक्याने क्रिकेट खेळावं लागतं, कारण डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाही, तसं म्हटलं जातं. ही टॅगलाईन आहे. तसंच क्रिकेटच्या मैदानात डोक्यावर बर्फ ठेवून तुम्हाला खेळावं लागतं. चौकार आला, 23 धावा रन झालेले आहेत आतापर्यंत 23. आणि आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 45 रनचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. फार वेगाने बॉल निघून गेला होता, आउटफील्ड तेवढीच फास्ट. पंकज पाटील पालन एक षटकार एक चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा सिद्ध करेल का चौथ्या बॉलवर. चांगला बॉल सिद्ध केलंय की डॉट बॉल टाकण्याची क्षमता सुद्धा माझ्यामध्ये आहे. आणि इथून जर आपण पाहिलं तर सरळ बॉल राहुल पाटील यांच्या हातामध्ये निघून जातोय. सध्या ते क्रिकेटला सुद्धा वेळ देत आहेत. समाजसेवेसाठी तत्पर असणारं असं व्यक्तिमत्व, नागरिकांच्या मनामनामध्ये ज्यांनी आपल्या समाजसेवेची शिदोरी मात्र रोवली आणि एक आज त्यांना यश मिळालं त्यांच्या कर्तृत्वामुळे. चांगला बॉल होता, आतमध्ये बॉल येणारा, टॉस झाला आणि त्यानंतर फक्त ऑन दी टोस खेळत असताना हलक्याशा हाताने बॉलला फक्त दिशा दिली. गली रिजन मध्ये बॉल निघून गेला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 24 धावा, 24 रन्स. या स्पर्धेच्या माध्यमातून सूर्यकांत मधुकर पाटील साहेब, साखरे गावातील अनमोल रत्न यांच्याकडून 500 रुपये, हरेश्वर नरसू पाटील साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 500 रुपये आणि रमेश शांताराम पाटील साखरे यांच्याकडून 500 रुपये. त्रिमूर्तींचं अर्थातच व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक धन्यवाद. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. इथून मात्र आपण पाहतायत काय बॉल डिलिव्हर्ड केला होता. ऍक्शन रिप्लेमध्ये पहा, शॉर्ट रनअप घेतला होता. जवळजवळ 7 ते 8 पावलांचा रनअप ओव्हर द विकेटने आले. हाय एम ऍक्शन आणि परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. एका गोलंदाजाला सुद्धा मात्र यॉर्कर ऑफ द इयर ही टॅगलाईन दिली गेली होती. त्या गोलंदाजाचं नाव जसप्रीत बुमराह. आता बॉल आहे तुमच्याकडे 18 आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 44. 18 बॉल 44. कंपॅरिझन करताना गौरव पाटील आम्हाला दर्शवतील की 3 षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या ज्या धावा होत्या अमर पाटील दर्शवतात 19, इथे 24 धावा आहेत. म्हणजे अजून सुद्धा गेम प्लॅनिंग यावेळेला केलं जाईल तर धावा होऊ शकतील. 18 बॉल 44. जयप्रकाश पाटील सध्या थोडेसे टेन्शन मध्ये. हा सामना जगू यांना म्हणे जास्तीत जास्त पसंती मिळाले. 18 बॉल 44 हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. आई एकविरा चषक साखरे 2026 कालच्या दिवसात अजून एक पाऊल पुढे आपल्याला पडताना पाहायला मिळाला. अर्थातच सामाजिक
दृष्टिकोन, दृष्टिक्षेप रुपेजी नरेश पाटील यांच्या संकल्पनेतून आई एकविरा ग्रुप चे मेंबर्स पाहायला मिळाले आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं. जिल्हा परिषद मराठी शाळा साखरे, आपली मराठी शाळा. 18 बॉल आणि 44 रन हे सामन्याचं समीकरण आहे. वैभव पाटील 3 बॉलमध्ये 5, तुषार 7 बॉलमध्ये 8. 18-44. कौस्तुभ पाटीलला आणलं गेलंय गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला मिसटायमिंग स्ट्रोक वैभव पाटीलचा. एका साईडला आपण पाहिलं तर तुषार आक्रमकता सिद्ध करेल की संयमाने मात्र चांगला क्रिकेट खेळेल. संयम आणि आक्रमकता, कोणत्या बॉलवर कसं खेळायचंय हा संयम असतो, कोणत्या बॉलवर कसं मात्र षटकार चौकार मारायचंय हे तुमचं आक्रमण असतं. राहुल पाटील स्वतः जात आहेत, आपल्या बंधूला काहीतरी कानमंत्र देत आहेत. ही खूप महत्वाची बाब असते क्रिकेटच्या खेळामध्ये, तुमचे मैत्रीपूर्ण संबंध. यावेळेला स्लोवर वन चेंडू, परंतु बाहेर निघणारा बॉल होता. यस, व्हाईट बॉलचा राकेश राऊत सरांकडून इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव ऍड केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26 धावा, 26 लॉस ऑफ 3 विकेट. 17 बॉल आणि 42 रन. सरपाडा 11 या टीमला विजयासाठी. 17-42. सामन्याचं समीकरण तसं पाहायला गेलं तर सोपं दिसतं, परंतु ते कठीण होऊन बसतं. इथून हा बॉलला पुन्हा एकदा लेफ्ट केलं गेलं. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. लगातार दुसरा हा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 27 ला धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 27 लॉस ऑफ 3 विकेट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. स्लोवर वन बॉल आणि अगदी फसवलं. 2 बॉल एक्स्ट्रा स्वरूपात डिलिव्हर्ड केल्यानंतर व्हाईट बॉल आल्यानंतर तुषारला मात्र या ट्रॅपमध्ये फसवलं आणि अगदी शिकार मिळाली. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल कौस्तुभ पाटीलचा रनअप. त्यानंतर ओव्हर द विकेटने आले. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर बॉल चेंडूला पिच केलं आणि इथून मात्र अप्रतिम एक विकेट मिळाली. तुषार एक आक्रमकतेचा फलंदाज, विस्फोटक फलंदाज, त्याला मात्र परतावा लागला. बॅक टू द डगआउट. राहुल पाटील 4. जे विकेट्स आपल्याला पाहायला मिळाले ते मात्र विकेट किपरनेच झेल टिपलेले आहेत. हा सुद्धा एक रेकॉर्ड होण्याची दाट शक्यता आहे. एका सामन्यात झालं होतं न्यूझीलंड संघाबरोबर. किरण मोरे भारताचे जे विकेट किपर होते ज्यांनी 6 ते 7 झेल मात्र यष्टांच्या पाठीमागे टिपले होते. हा विकेट किपरचा सुद्धा रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतो. पहिले विकेट किपर फारुख इंजिनियर हे पाहायला मिळाले होते. किरण मोरे. त्यानंतर आपण पाहिलं या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा. मात्र इथून जर आपण पाहिलं तर अंपायर्स फक्त या वेळेला आपण पाहतायत जे रिव्ह्यू घेऊ शकतील. आणि इथून जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 28 धावा, 16 बॉल 40 रन. 16 बॉल आणि 40 रन हे सामन्याचं समीकरण आहे. अजून एक स्पर्धा येत असताना पाहायला मिळेल. 2 मार्च ते 9 मार्च 2 लाखाची स्पर्धा. सरप्राईज डबल धमाका SP ट्रॉफी बिलोशी वाडा या ठिकाणी पाहायला मिळेल. बॅकफुटला जात असताना खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली, चेंडूला येऊन दिलं आणि त्यानंतर सौरभने फक्त बॉलला दिशा दाखवली, स्टिअर केलं आणि इथे 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 धावा. संत गतीने खेळ सुरू आहे. सध्या तरी गोलंदाजाने फलंदाजांना लगाम लावलाय. अडखळत खेळताना आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात अंडर प्रेशर. बॅटिंग यावेळेला कशा पद्धतीने करतील, दबावाला न जुमानता चांगली बॅटिंग करण्याची कला काही फलंदाजांकडे असते आणि या संधी तुम्हाला वारंवार येत नाहीत. इथे तुम्हाला हिरो बनण्याची संधी आहे. चांगला फटका फोर्स केले या बॉलला. लॉंग ऑफ थोडंसं वाईडिश मध्ये आहे. जीत गावडला आपण पाहतायत. फेकी करेपर्यंत आराम के साथ 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 30 लॉस ऑफ 4 विकेट, 14 बॉल आणि 38 रन. एक मोठा फटका, एक चौकार मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल, परंतु विकेट्स आणि डॉट बॉल
दबाव वाढवेल ह्या वेळेला ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. ऑन ड्राईव्ह खेळत असताना पंकज पाटील पालन थोडेसे झुकले होते, परंतु अचानक बॉल ह्या वेळेला सुटला आणि जित गावडने बॅकअप केलं. तत्पूर्वी 2 रन सौरभच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 32. आता येणारे बॉल आहेत 13 बॉलमध्ये 36 रन हे सामन्याचं समीकरण सरपाडा 11 या टीमला विजयासाठी. प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. पुन्हा एकदा मात्र ह्या वेळेला बॉल निघून जाईल, व्हाईट लाईनच्या बाहेर आहे असं पंचांचं म्हणणं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगाने हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 33. आता 13 बॉल आणि 35 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 13 बॉल रिमेनिंग अँड 35 रन्स रिक्वायर्ड टू विन. 13 बॉल आणि 35 रन हे सामन्याचं समीकरण. एक बॉल एक रन्स इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कौस्तुभ पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना. तर इथून जर आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने सौरभ थोडेसे शफल झाले, पंचांनी सांगितलं की व्हाईट लाईनच्या बाहेरून बॉल गेला असावा आणि त्यामुळे मात्र त्यांनी व्हाईट बॉल या वेळेला इशारा केला. 13 बॉल आणि 35 रन हे सामन्याचं समीकरण. सौरभ आणि वैभव पाटील सध्या विचार विनिमय करतायत, सल्ले मसलत एकमेकांचे घेत आहेत की आता इथे मात्र या बॉलवर काय कसं काय रणनीती आखायची, की येणाऱ्या बॉलवर मात्र काउंटर अटॅक करायचं. या सर्व काही गोष्टी चर्चा केल्या असतील, परंतु प्रत्यक्षात प्रॅक्टिकली तुम्हाला कराव्या लागतात त्या गोष्टी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र तो प्रयत्न फसला आणि सरळ बॉल मात्र आपण पाहिला तर लाईक बिफोर विकेटने मात्र या वेळेला पंचांनी जरूर विकेट घोषित करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौस्तुभ पाटीलचा हा बॉल, यावेळेला कौस्तुभ पाटीलने बॉल डिलिव्हर्ड केला आणि त्यानंतर आपण पाहिला तर गुडघ्यावर बॅलन्स केला, अपील केली होती आणि यस पंचांनी सांगितलं यस डेफिनेटली विकेट डाऊन, लेग बिफोर विकेट. कारण अपील क्रमांक 27 नियम पाहायला मिळतो, जर तुम्ही तिथे अपील करत नाहीये तर पंच तिथे तुम्हाला दाद देणारच नाही. असं घडलं सफाळी प्रीमियर लीग मध्ये आणि इथे हलकीशी अपील केल्यानंतर सुद्धा मात्र तुम्हाला तिथे दाद मिळते आणि तेच राकेश राव सरांनी केलं. बरोबर मिडल स्टंपला होता आणि इथून मात्र आपण पाहिलं तर सौरभला परतावं लागलं. लेग बिफोर विकेट, ऍब्सोल्युटली प्लम, गुड डिसिजन बाय राकेश राव सर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर सध्या थांबलेली आहे 33 धावा, 12 बॉल 35. आता कंपॅरिझन करताना आपण पाहिलं तर 42 धावा कुठल्या होत्या प्रतिस्पर्धी संघाने 12 बॉलमध्ये, म्हणजे धावा होऊ शकतात, परंतु आता विकेट डाऊन झालेत ते जवळजवळ आपण पाहिले तर 5 फलंदाज बाद झालेत, म्हणजे अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला परतला गेलाय. हिमतीने हरा, परंतु हिम्मत कधीच हारू नका. जित गावड पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर येताना पाहायला मिळतोय. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे, टक्कन आवाज आलाय. स्वीट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट षटकार पाहायला मिळतोय. जणू काही या बॉलला पंख लावले आणि लँड केला बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्लास दाखवलाय. षटकार 6 धावा. वैभव पाटीलच्या बॅटमधून हा षटकार येतोय आणि संघाला घेऊन जातोय 39 धावा. ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका, टेक्निकली साऊंड. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर मात्र फार वेगाने येत आहेत, फेकी करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त सिंगल मिळेल. पंकज पाटीलला अप्रिसिएट करत असताना, राहुल पाटील अप्रिसिएट करत असताना माहिती आहे की बाउंड्री लाईनच्या जवळ आपण जेव्हा बाउंड्री लाईन टच असतो तेव्हा वेगाने यावं लागतं. त्या एकच ऍक्शन मध्ये अटेम्प्ट करत असताना फेकावं लागतं, शोल्डरचा वापर करावा लागतो आणि अशा वेळेला शाबासकी द्यायला हवी आणि तेच केलं 2 सिनियर खेळाडूने. 40 ला 5. टप्पा अचूक पद्धतीने होता. पंचांकडे अपील केली, पंचांनी मात्र यावेळेला अपील फिटावून लावली. हाईट फॅक्टर कदाचित असावं. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 41. आता 9 बॉल आणि 27. प्रति चेंडू मागे 300च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. सध्या प्राक्तन किनी, आयुष किनी, निनाद पाटील मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट आर्म राऊंड ऑफ विकेट. यावेळेला सरळ खेळले, फोर्स केले या बॉलला. स्टँड अँड डिलिव्हर शॉट.
क्या बात आहे वैभव पाटील. दर्जेदार फलंदाजी होत असताना मी हार मानणार नाहीये. जरी 5 फलंदाज बाद झाले तर काय झालं, आज मला ती नामी संधी आहे. स्वतःला सिद्ध आतापर्यंत करतायत आणि म्हणूनच म्हटलं जातं स्वतः सिद्ध व्हा, जग तुम्हाला ऑटोमॅटिकली प्रसिद्ध करेल. आणि सिद्ध करणारा हा षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 47. विजयासाठी धावा हव्यात त्या आता 21. चांगला फटका होता, चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी गगनचुंबी फटका पाहायला मिळतोय. आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. 8 बॉल 21 रन. वैभव पाटील इज ऑन अ फायर. तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा. सध्या मात्र मैदानाच्या आतमध्ये ते नाव घोंगावलंय. दिस इज अ क्लास. 8 बॉल 20. 8 बॉल मध्ये 21 रनची आवश्यकता आहे. चांगला फटका ऑन दी टोस करण्याचा प्रयत्न केला, तेवढंच मात्र अप्रतिम झेल टिपला गेलाय. अप्रतिम. मयूर सुपर कॅच. काय प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं त्या ठिकाणी. कॉन्सन्ट्रेशन अप्रतिम होतं. आय कोऑर्डिनेशन, हातांची ओंजळ, परफेक्शन, परफेक्ट. यावेळेला कॅच आपल्याला पाहायला मिळतोय कव्हर पॉइंट मध्ये. फार वेगाने आले आणि काही इंचांवर जमिनीपासून मात्र बॉलला कॅरी करत असताना ग्रेट कॅच. वैभव पाटील सुंदर बॅटिंग केली. मणी जिंकली. कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा हरणाऱ्यांची स्तुती केली जाते. तर 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॉल आहे तुमच्याकडे 7 आणि 7 बॉलमध्ये 21 रनची आवश्यकता आहे. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येईल, परंतु जीत गावडने कमबॅक केलंय. कमबॅक आणि बॅकअप या 2 गोष्टी खूप आपल्या करिअरमध्ये महत्वाच्या असतात. 7 बॉल 21. साखरेच्या मैदानात सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान. उद्या 8 टीम्स आपल्याला पाहायला मिळतील. क्वालिफाय कोणता संघ आता होईल याकडे लक्ष असेल. लगेच लॉट्स आपण यावेळेला रिसीव्ह करणार आहोत. कोणत्या टीम बरोबर कोणता संघ खेळेल हे लाईव्ह लॉट्स विश नेटवर्क या चॅनेलवर आपण पाहणार आहोत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. बॅकअप चांगला मिळतोय. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 49. आता 6 बॉल आणि 19 रन हे सामन्याचं समीकरण. 6 बॉल 19. आता इथे मात्र हाणामारी करावीच लागणार आहे, कारण ऑप्शन राहिलेलं नाहीये. पर्याय षटकार आणि चौकार. सहा बॉल 19. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आणलंय. निमेश या गोलंदाजाला 1 ते 2 2 ते 3 सिनियर खेळाडू जेव्हा असतात ना आपल्या संघामध्ये, त्यावेळेला त्यांच्याकडून काहीतरी शिका. फक्त 1 ते 2 मॅन ऑफ द मॅच घेतले म्हणून आपण मात्र सिनियर खेळाडूंचा आदर टाळावं हे चुकीचं ठरतं. मी आहे म्हणून संघ आहे हे तर तुम्ही डिक्शनरीमधून डिलीटच करून टाका. संघ आहे म्हणून मी आहे हे जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणतील ना, त्यावेळेला मात्र संघ तुमच्या पाठीशी असेल, गावकरी तुमच्या पाठीशी असतील, सिनियर खेळाडू तुम्हाला आदराने मात्र संघामध्ये इन करतील. त्यामुळे एक्सपिरियन्स खेळाडूंचा एवढा लवकरात लवकर फायदा उचला तुम्ही की त्यांच्याकडून काय शिकण्यासारखं आपल्याला मिळेल. यावेळेला फुलटॉस बॉल. स्लोवर 1 बॉल होता. लो फुलटॉस बॉलवर मात्र सरळ फेकून दिलंय षटकारासाठी. सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण झालेत. पहिल्याच बॉलवर निमेशच्या बॉलवर, चेतनच्या बॉलवर मात्र यावेळेला आक्रमकता सिद्ध केले. क्लास दाखवलाय. प्रितेश सुपर टायमिंग. 8 वर खेळी करतोय. हा निर्णायक क्षणाला निर्णायक मारलेला षटकार आहे. आता बॉल आहेत 5 आणि 5 बॉल मध्ये 13. काय मॅचेस रंगलेत. गेल्या 3 दिवस आपण पाहिला. 4थ्या दिवसात सुद्धा मात्र अशा प्रकारच्या अटीतटीच्या लढती होतील हे कोणाच्या मनात ध्यानात नव्हतं. म्हणून ही क्वालिटी ऑफ क्रिकेट स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. स्टेडियममध्ये तुम्ही तिकीट विक्री केल्यानंतर सुद्धा मात्र अशा प्रकारच्या तुम्हाला मॅचेस अजिबात पाहायला मिळणार नाही. परंतु साखरेच्या मैदानात या, मॅच पहा आणि आनंद घ्या. आणि त्यामुळे मात्र ही स्पर्धा एक वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचले गेले.
कारण कोणतीही स्पर्धा फक्त पहिल्या प्राईजच्या रकमेला ओळखली जात नाही. यावेळेला पंचांकडे जरूर दाद मागितली, पंचांनी मात्र दाद फेटाळून लावली. प्रितेश दुसऱ्या धावेसाठी मात्र वळालेत, परंतु दुसरी धाव नाहीये. राकेशराव सरांकडून लेग बाईचा इशारा. पंचांनी मात्र यावेळेला पाहिलं होतं पिचिंग इम्पॅक्ट पाहिलं आणि ऍक्शन रिप्ले पाहायला आवडेल. 4 बॉल 12 ऍक्शन रिप्ले मध्ये पहा चेतनचा हा बॉल. आणि अगदी मात्र यावेळेला आपण पाहिलं तर बॉल थोडासा मात्र यावेळेला लेग स्टंपला पिचिंग झाला. एक्स्ट्रा मिसिंग ऑन साईडला खूप चांगला फटका आहे. बिटवीन द गॅप मध्ये फार वेगाने बॉल निघून चाललाय. ओंकार घरत यांच्या स्वागतासाठी सन्मानासाठी 4 रन. आता बॉल आहे तुमच्याकडे 3 आणि 3 बॉल मध्ये चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं 8 धावा तुम्हाला कराव्याच लागणार आहेत. सामना होता कुठे आला कुठे. नेव्हर गिव्ह अप हे मायने राखतं. 3 बॉल आणि 8 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. चौकार ठोकलाय मनीषच्या बॅटमधून आणि इथून जर आपण पाहिला तर या बॉलला मात्र सरळ सोडून दिलं आणि पंकज पाटील पालनच्या हातामध्ये विसावला गेला. 2 बॉल 8 रन. 2 बॉल आणि 8 रन हे सामन्याचं समीकरण. फुलटॉस बॉल होता. प्रितेश जर असता कदाचित या बॉलवर तर डेफिनेटली एक मोठा फटका आला असता का. मात्र मनीष या वेळेला डायरेक्ट हिट. क्या बात है. जीत गावड पंकज पाटील पालन यांना कोणत्याही प्रकारचं मात्र जरूर आपण पाहताय तिथे काहीच करावं लागलं नाही. बॉल गॅदर करावा लागला नाही, कलेक्शन करावं लागलं नाही आणि डायरेक्ट मात्र स्टंप्सला हिट केलं. सुपर थ्रो ॲज अ रॉकेट प्रमाणे मात्र या वेळेला थ्रो केला गेला होता. तर विकेट मिळाली. ते षटकार जरी आला, व्यवस्थित बॉल हाताळला, षटकार आला तर एका धावेने मात्र पराभवाची चव चाखायला मिळेल. इथून मात्र आपण पाहतायत 1 बॉल आणि 7 रन. सार्थकला आपण पाहतायत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. सरपाडा 11 टीम आता टेन्शन मध्ये पाहायला मिळते. डगआउट मध्ये 1-1 रन साठी मात्र भरपूर संघ या स्पर्धेमधून बाहेर गेलेत हे आपण पाहिलंय. इतिहास आणि साक्षीदार ही साखरेची स्पर्धा आहे. एकविरा चषक साखरे. संपूर्ण प्रेक्षक वर्ग यानंतर लगेच दोन्ही टीम सज्ज राहायचे आहेत. एका टीमने लगेच फिल्डिंगला सज्ज राहायचंय. ओमसाई गावदेवी शिवनसाई आणि आई गावदेवी संदीप. यावेळेला ऑन साईडला फुलटॉस बॉल जरूर होता, मात्र जवळजवळ आपण पाहिलं तर 2 धावेने पराभव स्वीकारावं लागलं. आणि इथून जर आपण पाहिलं तर विजयावर शिक्कामोर्तब केलं. कॉंग्रॅच्युलेशन विनस टेंबोडी टीम. आणि कौतुक तेवढंच करेन सरपाडा 11 टीमचं. आपण आलात, वेळेवर हजर राहिला, चांगला खेळ केला. जिथे चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा कमबॅक करा आणि पुन्हा एकदा मात्र दाखवून द्या, हो आम्ही सरपाडाकर